शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार, कधी वाढणार आणि काय कारण त्या पाठीमागचं असू शकतं, संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील कमान कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे, शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। जर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे। मार्च एंड या ठिकाणी संपल्यानंतर देखील सुद्धा कांद्याचे भाव वाढताना दिसत नाहीये। त्या पाठीमागचं कारण म्हणजे एकंदरीतच मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला, भावात ही घसरण होती असतेच, परंतु तुम्ही म्हणसाल या ठिकाणी मार्च एंडमुळे बऱ्याचशा बाजार समित्या बंद होत्या। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभर या ठिकाणी पावसाची हजेरी असल्याकारणे या ठिकाणी बघितलं आवक थोडी घटल्याची चिन्ह आहे, परंतु तरी देखील सुद्धा भाव 1300-1200च्या आतच का आहे आणि एकंदरीतच त्याचं कारण म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला तर भावाची घसरण होते। पुरवठा सुद्धा वाढला नाही, परंतु ही चाल आहे सरकारने व व्यापाऱ्यांनी खेळ केलेला आहे, कारण की कांदा या ठिकाणी त्यांना जेवढा पाहिजे तेवढा भेटताना दिसत आहे आणि कांद्यावरील 20% निर्यात शुल्क दिनांक 1 एप्रिलपासून या ठिकाणी काढण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे। परंतु तरी देखील या ठिकाणी हे सरकार कोणत्याही प्रकारचं योग्य ते निर्णय झाला असला तरी देखील या ठिकाणी त्यामुळे काही बदल पाहायला भेटत नाहीये आणि 1 एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क रद्द केलं तरी सुद्धा भावात काही वाढ होताना दिसत नाहीये। कांदा निर्यात शुल्क रद्द करूनही दरात वाढ नाही, दर मिळतोय 700 ते 1100, 1200, 1300च्या आत। 1350 रुपये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणी काल रोजी भाव भेटला गेला सर्वाधिक, आणि ही होती महत्त्वाची अपडेट जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असणार आहे, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटू शिका माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स, तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करा।